झी 24 तासनं उघड केलेलं जमीन गैरव्यवहार प्रकरण त्या संदर्भात एक अपडेट समोर आलेली आहे। दिग्विजय पाटील जबाब नोंदवण्यासाठी हजर झालेले आहेत। जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बावधन पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर झालेले आहेत। तर या जबाबादरम्यान काय नेमके खुलासे समोर येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। बावधन पोलीस दिग्विजय पाटील यांना अटक करतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। झी 24 तासनं उघड केलेलं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण आणि त्या संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी दिग्विजय पाटील हे हजर झालेले आहेत। अमेडिया कंपनीमध्ये दिग्विजय पाटील हे 1% भागीदार आहेत आणि त्यांच्यावर FIR सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अमेडियाचे कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील हे तिथे आता पोलीस आयुक्तालयाच्या बावधन पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर झालेत। कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कैलास, काय अधिकचे अपडेट्स आहेत? साधारणतः 1.5 तासाहून अधिक काळ झालं बावधन पोलीस जे आहेत ते दिग्विजय पाटील यांचा जबाब जो आहे ते नोंदवून घेत आहेत। आपल्याला माहित आहे अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये जो जमीन व्यवहार झाला होता त्याच्यामध्ये जमीन खरेदी करण्याचा जो अधिकार होता तो अमेडिया कंपनीकडून दिग्विजय पाटील यांना देण्यात आलेला होता आणि या त्याच्यामध्ये जो सरकारी कर आहे तो बुडवणे आणि इतर अनेक खोटी कागदपत्र सादर करणे यासारखे अनेक आरोप जे आहेत ते या व्यवहारामध्ये लावण्यात आलेले होते। आता त्याच्यामध्ये दिग्विजय पाटील हे बावधन पोलीस स्थानकामध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर झालेले आहेत। आता हा जबाब नोंदवल्यानंतर बावधन पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत की आणखी पुढे त्यांना चौकशीसाठी बोलवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र तुर्तास बावधन पोलीस जे आहेत ते दिग्विजय पाटील यांची चौकशी करत आहेत। अगदी, तर ही अतिशय महत्त्वाची खरं तर अपडेट म्हणावी लागेल। दिग्विजय पाटील हे जबाब नोंदवण्यासाठी आता तिथे हजर झालेले आहेत। कैलास, आणखी कोण त्यांच्यासोबत उपस्थित आहे? वकील सुद्धा आहेत का? आणि साधारण किती तास आतापर्यंत झालेले आहेत? साधारणतः 1.5 तासाहून अधिक चौकशी जी आहे ती त्यांची सुरू आहे। जबाब नोंदवण्याचं काम जे आहे ते बावधन पोलीस स्थानकामध्ये सुरू आहे। आणखी बराच वेळ जे आहे ते हे जबाब नोंदवले जाणार आहेत। त्यांच्याबरोबर त्यांचे प्रतिनिधी असल्याची प्राथमिक माहिती मिळते। मात्र जे मुख्य काम जे आहे ते दिग्विजय पाटील यांच्याकडूनच जबाब नोंदवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। वास्तविक पाहता हा जो गुन्हा आहे तो बावधन पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा आहे आणि आणखी पुणे आर्थिक शाखेकडूनही तपास जो आहे तो होणार आहे। त्यामुळे पुणे आर्थिक शाखेकडूनही दिग्विजय पाटील यांना बोलवण्यात येतं का हेही पाहणं महत्वाचं आहे। मात्र सध्या जो बावधन पोलीस स्थानकामध्ये शीतल तेजवानी, रवींद्र तारू आणि दिग्विजय पाटील यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या संदर्भात दिग्विजय पाटील यांची जबाब नोंदवून घेण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। कैलास, या संपूर्ण प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। तिचा सुद्धा एकीकडे तपास केला जातोय, तिची पोलीस कोठडी वाढते। त्यामुळे आता दिग्विजय पाटील त्यांच्याकडे काही कागदपत्र आहेत का त्यांनी सोबत आणलेली आणि ते सादर करणार आहेत का? त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? सध्या बावधन पोलीस जे आहेत ते जबाब नोंदवून घेत आहेत। साहजिकच आहेत या व्यवहारासंदर्भातली जेवढी काही कागदपत्र आहेत किंवा दिग्विजय पाटील यांचं जे काही म्हणणं आहे ते पोलिसांपुढे ते सादर करत आहेत। आता नेमकं त्याच्यामुळे पोलिसांचं समाधान होतंय का की पोलीस समाधानी होत आहेत की दिग्विजय पाटील यांना अटक करतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पण सध्या तरी दिग्विजय पाटील यांच्या जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। त्याच्यातून काय निष्पन्न होतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। कैलास, असेच आपण आमच्यासोबत जोडलेले राहा। आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया। अंजली ताई, एक महत्वाची घडामोड, दिग्विजय पाटील आपला जबाब नोंदवण्यासाठी आता कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि साधारण 1.5 तास झालाय त्यांचा जबाब नोंदवून घेतला जातोय। आत्ताच्या घटनेला मला वाटतं हे सगळ्यांनाच दिलासा देणारी बातमी आहे। पण याच्यात आता साध्य काय होत आहे हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे। कारण आत्ताच्या घटनेला यांनी जे फ्रॉड केलंय, म्हणजे अगदी सुरुवातीला एक सप्लिमेंटल अग्रीमेंट बनवून, मग दुसरे डॉक्युमेंट बनवून, मग सेल डीड करून अगदी थेट पोझेशन पर्यंत याच्या मागे कोण कोण होतं। आणि आता मला माहिती मिळतेय की याच्यात अजित पवारांचे 2 PA, त्यांच्यापैकी एक PA जो रेव्हेन्यूचं काम बघायचा तो देखील इन्व्हॉल्ड आहे आणि तो प्रत्येक ठिकाणी बसून, म्हणजे तो IGR ऑफिसमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये बसून हे सगळं व्हेरीफाय करत असतो। कुठे कारवाई काय होतीये याचा सगळा वॉच ठेवला जातोय आणि या सगळ्या बातम्या अजित पवारांपर्यंत दिल्या जात आहेत। आता मागे तुम्हीच झी 24 तासने दाखवलं की दिग्विजय पाटलांचे जे वकील जेव्हा मंत्रालयात आले खारगे समिती पुढे,
तेव्हा सुद्धा ते अजित पवारांच्या ऑफिसमध्ये बसून होते. याच्यावरनं दिसतंय की हे सगळं सगळं माहिती होतं अजित पवारांना. आणि आता असे बरेच खुलासे मी येत्या काही दिवसात करणार आहे. अगदी अंजलीताई, खूप महत्त्वाचा ठरेल दिग्विजय पाटलांचा आजचा जबाब. जर त्यांनी जबाबामध्ये काही महत्त्वाची नावं घेतली किंवा काही महत्त्वाची कागदपत्र जर त्यांनी सादर केली तर त्यातनं अधिक काही महत्त्वाची माहिती सुद्धा समोर येऊ शकते. प्रश्नच नाही. आता त्यांना हे सगळंच एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. इतकंच नाही तर जे शीतल तेजवानींनी 30 डिसेंबर 2024ला जे पैसे भरले होते, जो ड्राफ्ट भरला होता, तो कोणाच्या नावाचा होता याचा देखील आता खुलासा होणार आहे. आणि आज तर त्यांना ते सगळं दाखवावंच लागेलच आणि अनेक गोष्टी बाहेर येतील. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे आता जबाब केवळ नोंदवून घेतला जातो की त्यांना अटक सुद्धा केली जाते हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच जबाबामध्ये काय महत्त्वाचे खुलासे दिग्विजय पाटलांकडून केले जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामधील अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील हे सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बावधन पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर झालेले आहेत. साधारण 1.5 तास झालेला आहे. पोलीस त्यांचा जबाब नोंदवून घेत आहेत. त्यामुळे आता या जबाब नोंदवता वेळी दिग्विजय पाटील काय काय महत्त्वाची माहिती पोलिसांना देतात, सहकार्य करतात का, पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच त्यांनी काही या संदर्भातली कागदपत्रं आणलेली आहेत का आणि ती कागदपत्रं ते पोलिसांना देतात का हेही पाहणं गरजेचं आहे.